नमस्कार, मी कुशाली. पूर्वी स्त्री ही फक्त चूल आणि मूल एवढ्यापुरतीच मर्यादित होती. तिला स्वतःचे हक्क, अधिकार कधीच या समाजाने मिळू दिले नाही. तिने फक्त गुलामीतच जगावं. लहानपणी आईबापाच्या धाकाखाली व लग्नानंतर नवऱ्याच्या. पण आता काळ बदलला. आज 21व्या शतकात स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात स्वतःचं एक अस्तित्व, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करताना दिसून येते. या प्रवासातून तिला येणारे अनेक अडचणींचा सामना करून ती परिस्थितीवर कशी मात करते हे मी माझ्या कवितेच्या माध्यमातून सादर करत आहे. कवितेचं नाव आहे स्त्री आजची. स्वतःचं अस्तित्व माहीत असूनही विळख्यात अडकली होती अंधश्रद्धेच्या. स्वतःचं अस्तित्व माहीत असूनही विळख्यात अडकली होती अंधश्रद्धेच्या. चूल आणि मूल हा विचार सोडून ध्यास घेतला नव्या प्रवासाचा. प्रवास हा सोपा नव्हता तिचा, पण मनात एक जिद्द होती. प्रवास हा सोपा नव्हता तिचा, पण मनात एक जिद्द होती. स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याची आस होती. सहज नव्हतं सारं काही, मध्ये आडकाठी ही येतच होती. सहज नव्हतं सारं काही, मध्ये आडकाठी ही येतच होती. तरी खचून नाही गेली ती, एकटी खंबीरपणे उभी होती. तिला फक्त एकच माहिती होतं आता, मागे हटलं तर पुन्हा उभे होणं नाही. तिला फक्त इतकंच माहिती होतं आता, मागे हटलं तर पुन्हा उभे होणं नाही. म्हणून केला निर्धार पक्का मनाचा तिनं, कारण हार मानणाऱ्यांमधली ती नाही. परिणामी पोटच्या गोळ्यालाही थोडं अंतर दिलं. पण आज कित्येक स्त्रियांनी आपल्या मुलांचं उज्ज्वल भविष्य घडवलं. म्हणतात ना, काही मिळवण्यासाठी आधी बरंच काही गमवावं लागतं. शून्यातून विश्व निर्माण केलेलं हे आज तिच्या कृतीतून दिसून येतं. तिची जिद्द, तिची तळमळ क्षणाक्षणाला दिसून येते. म्हणूनच आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात नव्या नव्या पुरस्कारांनी सन्मानित होताना दिसते. धन्यवाद. ही कविता जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.